चला मैत्रिणींनो, आज मी बघा छानशी अशी इथे पनीर मसाला सब्जी बनवलेली आहे आणि त्याचसोबत इथे मी गरमागरम अशा इथे तंदुरी रोटी बनवलेली आहे. आणि हे वेगवेगळ्या रेसिपीज वेगळ्या प्रकारची रेसिपी मी आज आपल्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर बघा, आज माझ्याकडे कणिक पण थोडी होती, गव्हाचं पीठ थोडं कमी होतं आणि मुलींना पोळेच पाहिजे होती. मग मी काय केलं, थोडं त्यामध्ये त्याच्यामध्ये थोडं मी इथे मैदा मिक्स केला आणि तंदुरी रोटी इथे बनवली आहे. त्यासोबत इथे मग पनीर मसाला पण इथे जी सब्जी आहे तीसुद्धा बनवली. तर इथे बघा, अशा प्रकारे हे मस्त अशी ही दोन्ही जी रेसिपी आहे बघा, रोटी आणि इथे रोटी आणि पनीर मसाला सब्जी मस्त अशी ही दोन्ही रेसिपी इथे झालेली आहे. तर मी ही कशाप्रकारे केली आहे तर चला मग बघूया मी ती कशाप्रकारे केलेली आहे. तर इथे बघा, मी सर्वात आधी बघा इथे कढई ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मग त्यामध्ये थोडं इथे मी 2 ते 3 चम्मच तेल घातलेलं आहे. एकदम खूप तेल घालायचं नाही आहे. आता इथे बघा, हे तेल गरम झाल्यानंतर इथे यामध्ये मी 1 ते 2 तेजपान घालून घेणार आहे. आता इथे ही छान आपल्याला छान तळून घ्यायची आहे. आणि इथे बघा, त्यानंतर मी इथे 1 चम्मच यामध्ये इथे आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे. आणि आता ही आलं लसूण पेस्ट छान थोडी होऊ द्यायची आहे. तर आता बघा, मी इथे 2 टमाटर, 2 कांदे आणि थोडा 4-5 काजूची बी आणि थोडं इथे खोबरं घेऊन सारण करून घेतलेलं आहे आणि त्याची इथे पेस्ट केलेली आहे. आणि ह्यामध्ये थोडं दूध घालून ती छान पेस्ट बारीक करून घेतलेली आहे. बघा, ही जी पेस्ट आहे ही तयार झालेली आहे. आता मी यामध्ये हे टाकून घेणार. तर बघा, इथे छान ही जी पेस्ट आहे छान होऊ द्यायची आहे आणि तेल वर सुटेपर्यंत छान ती होऊ द्यायची आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे जर पनीर वगैरे असेल तर अशा प्रकारे चटपटीत अशी ही पनीर मसाला सब्जी मी इथे आज बनवत आहे. आणि तुम्हाला पण अशा प्रकारची वेगळी जर हॉटेल्सपेक्षाही भारी अशी इथे ही रेसिपी इथे बनणार आहे. म्हणजे हॉटेलमध्ये आपण इथे खायला जायची गरज नाही. तर घरच्या घरी आपण अशा प्रकारची ही सब्जी आहे, ही जी रेसिपी आहे आपण बनवू शकतो. तर यामध्ये इथे बघा, मी 1 चम्मच इथे पनीर मसाला घातलेला आहे. आता इथे बघा, ह्या छान मसाला होऊ द्यायचा आहे आणि ही पण बघा ग्रेव्ही पण छान होत आहे. तर इथे बघा, ही जी यामध्ये मी इथे पनीरचे थोडे थोडे तुकडे घालणार आहे. तर बघा, मी पनीर आधी मी ते मार्केटमधून आणलेलं पनीर होतं आणि मग मी त्याला वॉश करण्यासाठी मी इथे बघा त्यामध्ये इथे कोमट पाण्यामध्ये ते वॉश करून घेतलेलं आहे आणि त्याचे पीसेस करून घेणार आहे. तर इथे बघा, आधी मी इथे थोडं हळद टाकलेली आहे. त्यानंतर 2 चम्मच इथे लाल तिखट घालायचं आहे. आणि हे जे लाल तिखट आहे छान पटना मिरचीचं असल्यामुळे मस्त लाल कलर असा त्या भाजीला आलेला आहे. तर बघा, पनीरचे छोटे छोटे इथे तुकडे करून घ्यायचे आहे आणि इथे मी बघा ट्रायंगल शेपमध्ये ते पनीरचे तुकडे करणार आहे. आता इथे बघा, ह्या जी ग्रेव्ही आहे छान होऊ द्यायची आहे. आणि यानंतर मी ते यामध्ये बघा जे मीठ टाकून घेणार आहे. तर मी ते 1 ते सव्वा चम्मच इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता त्यानंतर इथे छान प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते मिक्स झाल्यानंतर बघा, मी इथे यामध्ये 1 वाटी दूध घालून घेणार आहे, जेणेकरून बघा छान असा टेस्ट या ग्रेव्हीला येणार आहे. तर मी ते 1 वाटी दूध घेत आहे आणि त्यात 1 वाटी दूध मी यामध्ये पूर्ण टाकून घेत आहे. आणि छान ही बघा, ही छान मिक्स होऊ द्यायचं आहे. आणि बघा, छान अशी घट्टशी अशी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे. तर एकदम घट्ट अशी व्हायला नको यासाठी मी इथे बघा थोडासाच पाण्याचा इथे वापर करणार आहे. तर मी इथे थोडं यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेणार आहे, जेणेकरून एकदम ग्रेव्ही हे एकदम घट्ट व्हायला नको. आणि आपल्याला इथे पनीर पण यामध्ये टाकायचं आहे, म्हणून इथे पनीर पण शिजायला हवं यासाठी मी इथे हे थोडं यामध्ये पाणी टाकून घेत आहे. तर थोडं आपल्याला किंचितसं अर्धे ते पाऊण वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि हे पाणी घातल्यानंतर छान अजून 2 ते 3 मिनटं ही छान ग्रेव्ही होऊ द्यायची आहे. बघा, छान असा लालसर कलर आलेला आहे आणि तेल पण वरून सुटत आहे. आता बघा, ही जे पनीरचे मी इथे छोटे छोटे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे. आता ते पनीरचे जे तुकडे आहे तर ते तुकडे यामध्ये घालायचे आहे.
आणि हे जे तुकडे आहे ते बघा ट्रँगल शेपमध्ये, त्रिकोणी शेपमध्ये मी बघा केलेले आहे आणि ते छान यामध्ये टाकून घेतले आहे. आणि यासाठी मी इथे बघा 1 पाव पनीर वापरलेलं आहे. आता हे थोडे यामधलं मी थोडं इथे पनीर ठेवलेलं आहे आणि ते पनीर मी इथे बघा किसून ते वरून त्यामध्ये जे ग्रेव्हीमध्ये ते टाकून घेणार आहे. त्यामुळे जी ग्रेव्ही आपली एकदम मस्त बनणार आहे आणि भाजीचा स्वाद पण एकदम मस्त येणार आहे. तर इथे बघा, इथे मी हे जी पनीर आहे छान इथे 5 ते 6 मिनटं इथे शिजू द्यायचं आहे. आणि पनीर छान शिजल्यानंतर बघा त्यामध्ये जी मी ते किसलेली जी पनीरची ते किसून पनीर घेतलेलं आहे ते पनीर यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे. तर इथे बघा ग्रेव्ही छान तयार झालेली आहे, तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर इथे आता बघा मी इथे पनीरचे जे किस करून घेतलेला आहे तो किस मी यामध्ये टाकून घेत आहे. आणि हा किस पण आपल्याला थोड्या वेळेपर्यंत शिजू द्यायचा आहे, जेणेकरून ते पनीर एकदम म्हणजे छान प्रकारे शिजलं जाणार आहे आणि ते मस्त अशी इथे ही जी सब्जी आहे इथे तयार होणार आहे. आणि ही जी भाजी आहे वेगळ्या प्रकारची भाजी मी इथे बनवलेली आहे. हॉटेलपेक्षा बी पण भारी अशी ही भाजी इथे तयार झालेली आहे बघा. मस्त अशी इथे जी ग्रेव्ही पण छान झालेली आहे आणि इथे तेलसुद्धा या भाजीला छान सुटलेलं आहे. तर बघा आता ही जी आहे 5 ते 6 मिनटं ह्याला पुन्हा होऊ द्यायचं आहे. आणि ही झाल्यानंतर मग ती आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर मस्त अशी बघा ही छान तेलवर सुटत आहे आणि मस्त अशी ती ही सब्जी तयार झालेली आहे. आणि या सब्जीसोबत खाण्यासाठी मी इथे रोटी पण बनवून घेणार आहे. तर बघा मी इथे तंदुरी रोटी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे बघा एक वाटी कणिक घेतलेली आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. छान कणिक मळून घेतलेली आहे, कडकशी अशी भिजून घेतलेली आहे. आता इथे यामध्ये मी छोटे छोटे याचे गोळे करून याचे पोळी लाटून घेणार आहे. आणि इथे बघा कडकपणा छान आलेला आहे, थोडं त्यामध्ये तेलसुद्धा मी घातलेलं आहे. तर आता याचा गोळा मी इथे बघा इथे पोळी लाटून घेत आहे. आणि ही पोळी लाटून घेतल्यानंतर छान प्रकारे बघा गोल अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. आणि ती एकदम पातळचीच अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. आणि ही जी पोळी आहे ती मी आता छान प्रकारे इथे भाजून घेणार आहे. म्हणजे इथे आपल्याला कडक अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे. जशी तंदुरी रोटी छान प्रकारे कडक असते त्याचप्रमाणे मी इथे करणार आहे. तर बघा एका साईडने बघा ही शिजत आलेली आहे. तर इथे दुसऱ्या साईडने त्याला पुन्हा शिजू द्यायचं आहे. तर बघा तोपर्यंत मी दुसरीसुद्धा पोळी इथे लाटून घेत आहे. आता आपल्याला ही जी आहे ही मोठ्याच पावावर थोडी होऊ द्यायची आहे, कारण तावा एकदम खूप गरम नाही आहे. तर इथे बघा ही छान पोळी इथे शिजलेली आहे. आता ते कापडने थोडं आपल्याला दाबून घ्यायची आहे. आणि इथे बघा थोडी इथे नरमच ही पोळी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला हिला कडक करायची आहे. त्यासाठी मी इथे बघा तवा उचलून घेत आहे आणि गॅसवरच ही पोळी छान इथे कडक होऊ देत आहे. ही जर गॅसवर आपण छान भाजली तर एकदम कडक अशी ही पोळी तयार होणार आहे. बघा छानशी अशी इथे कडक अशी ही पोळी तयार झालेली आहे. आणि हेच बघा यालाच आपण तंदूर रोटीसुद्धा म्हणतो. तर इथे बघा ही जी आहे ही पोळी या भाजीसोबत खूप छान अशी लागणार आहे. तर मी अशा प्रकारे बघा इथे 4 ते 5 इथे या रोटी बनवून घेतलेली आहे. तर तुम्ही घरीसुद्धा अशा प्रकारे थोडा मैदा कणकेमध्ये मिक्स करून इथे अशा प्रकारे इथे ह्याच्या रोटी आहे ही जी पोळी आहे तर ही बनवू शकता. तर इथे बघा मस्त अशी इथे बघा दुसरी पण पोळी छान इथे तयार झालेली आहे. ही पण आपल्याला थोडा कापडने करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी इथे बघा 4 ते 5 पोळ्या इथे करून घेतलेल्या आहे. आता इथे बघा छान प्रकारे इथे ही पण पोळीसुद्धा छान आपल्याला होऊ द्यायची आहे. तर पटकन अशा ह्या इथे पोळ्या इथे तयार होणार आहे. फक्त आपल्याला ही थोडं यामध्ये ही आपल्याला तव्यावर शेकून घ्यायची, जेणेकरून कडक छान अशी इथे पोळी इथे तयार होणार आहे. तर बघा मस्त अशी ही पोळी तयार झालेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, असं काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर आपण अशा प्रकारे ही जे पदार्थ आहे हे अशा प्रकारे बनवू शकतो. आणि मस्त असं ही टेस्ट पण खूप छान लागतं आणि हॉटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. घरबसल्या आपण अशा प्रकारचे पदार्थ करू शकतो. तर माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.